हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला तांदळाचे पापड करून दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहेत। तांदळाचं पीठ बनवण्यासाठी मी हे तांदूळ 3 दिवस पाण्यात भिजवून त्याचं रोज पाणी चेंज करून त्याला कडक उन्हामध्ये सुकून त्यात 2 चमचे जिरं आणि 2 चमचे ओवा टाकून दळून आणलेले आहेत। तुम्ही बाजारात जे जाडे तांदूळ भेटतात ते यूज करा शक्य झाले तर। अर्धा चम्मच मीठ, 25 ग्राम पापडकर, 1 वाटी आलं, 1 वाटी लसूण आणि भरपूर सारी कोथिंबीर। तर सर्वप्रथम मी या पापडामध्ये एक वाटण यूज करणार आहे। ते वाटण बनवण्यासाठी मी एक वाटी आलं आणि 1 वाटी लसूण घेतलेलं आहे। आता मी सर्वप्रथम आलं लसूणची पेस्ट करून घेते। ही आलं लसूणची पेस्ट झालेली आहे। त्यात मी आता भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकणार आहे, तीही वाटून घेणार आहे। तुम्ही जेवढी कोथिंबीर यूज करणार तेवढंच पापडांना जास्त हिरवा रंग येतो आणि चवीलाही जास्त येतो। आता हे वाटण माझे रेडी झालेले आहे। आता मी एक उतरवणीसाठी एका मोठ्या टोपामध्ये 3 ते 3.25 ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे। त्यात मी एकदम थोडंसं असं मीठ टाकणार आहे, जेमतेम पाव चम्मच असा मीठ टाकते मी ते। आणि पाण्याला आता उकळी आलेली आहे। मी त्यात आता 25 ग्राम पापडखर टाकणार आहे। मी तर अर्धा किलो पिठाला 25 ग्राम पापडखर यूज केलेला आहे। आता जे तांदळाचं पीठ होतं मी अगोदर रेडी करून ठेवलेलं ते टाकते मी त्याच्यात। अर्धा किलोचं इथे पीठ मी तयार केलेलं होतं। मी त्यातूनच थोडंसं पीठ नंतर पापड लाटण्यासाठी ठेवणार आहे। आता नॉर्मली आपण भाकरीची उतरवणी जशी घेतो त्याच प्रमाणात त्याच प्रकारे इथे पापडांची मी उतरवणी घेते। पीठ अतिशय सुकाही नाही झालं पाहिजे आणि अतिशय ओलाही झाला नाही पाहिजे। आता हे जवळजवळ उतरवणीचं पीठ असं रेडी झालेलं आहे। एकदम सुकंही करू नका। तुम्ही बघू शकता हे किती प्रमाणात नरम आहे ते। आता मी ह्याच्यावर झाकण देऊन एक 15 ते 10 मिनिटे थंड होऊन करणार आहे। थोडंसं थंड होऊन दिलंय, अतिशय थंड करू नका कारण की ते नंतर जास्त घट्ट होण्याची शक्यता असते। त्याच्याने नंतर तुम्हाला पीठ मळताना तो त्रास होतो। आता मी हा पीठ मळायला घेतलेला आहे। पीठ मळताना पाण्याचा वापर करू नका। मी त्यामध्ये जे अगोदर मी कोथिंबीर, आलं आणि लसणाची जी पेस्ट केली होती ती आता मी ह्या पिठात एकत्रित करून ते आता पीठ मळून घेणार आहे। मी ते थोडंसंही पाणी यूज नाही केलेलं आहे आणि गरम असताना शक्यतो करा, नाहीतर ते घट्ट होतं जास्त। नॉर्मली आपण भाकरीचं, चपातीचं जसं पीठ मळून घेतो त्याच प्रमाणात त्याच प्रकारे हा मी पीठ आता मळून घेते।
मी ह्याला इथे 10 ते 15 मिनिटं हा पीठ मळून घेतलेला आहे. आता मी थोडंसं हाताला तेल लावून हे पुन्हा एकदा 5 मिनिटे मळून घेणार आहे. हा पीठ पूर्णपणे रेडी झालेले आहे. आता मी ह्याचे एकदम छोट्या छोट्या आकारात गोळे करून घेते. जेवढी छोटी साईज असेल तेवढी चालेल, कारण की हा पापड तळल्यावरती भरपूर मोठा होतो. आता जे उतरवणीसाठी मी अगोदर पीठ यूज केलेलं तेच पीठ यूज करून मी इथे ह्या पापड लाटून घेणार आहे. शक्य झाले तर जास्त डबल पीठ लावू नका. नॉर्मली पुरी जशी लाटतो त्याच प्रमाणात मी असं हा पापड लाटून घेतलेला आहे. जेवढं पातळ होईल तेवढा हा पापड चांगला असतो. तुम्ही बघू शकता इथे हा पापड माझा लाटून रेडी झालेला आहे. त्याच प्रमाणात मी असे अर्धा किलोचे 120 पापड माझे झालेले आहेत इथे. आता हे पापड मी 2 दिवस कडक उन्हामध्ये सुकवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता हे 2 दिवस झाल्यानंतरचे माझे पापड किती कडक झालेले आहेत. एकदम चांगले असे सुकलेले आहेत हे. आता मी तुम्हाला हे पापड तळून दाखवणार आहे. त्यासाठी मी एक कढई ठेवून त्यात थोडंसं तेल गरम करत ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता हा पापड लगेच किती फुलतो. या पापडाची अगोदर साईज आणि आत्ताची साईज खूप डिफरन्स आहे. हा पापड जवळजवळ तळल्यानंतर डबल होतो. आणि तुम्हाला माझी ही जर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.